माझी भिस्त दे बाबा, मला भय नाही. नेहम्याचा 9 अध्याय 15 वचन. नेहम्या याचा 9 अध्याय 15 वचन. आणि त्यांची क्षुधा भागविण्यासाठी तू आकाशातून त्यास अन्न दिले. त्यांची तृष्णा शमवण्यासाठी, त्यांची तृष्णा शमवण्यासाठी खडकातून पाणी काढले. आणि त्यास अशी आज्ञा केली की जो देश तुम्हाला देण्यासाठी मी बाहू उभारून आडभाग केले आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तुम्ही त्यात जा. नीतिसूत्र याचा 10 अध्याय 22 वचन. नीतिसूत्र याचा 10 अध्याय 22 वचन. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. तिच्या बरोबर तो आणखी कष्ट देत नाही. तिच्या बरोबर तो आणखी कष्ट देत नाही. मत्तई याचा 6 अध्याय 31 आणि 33. मत्तई याचा 6 अध्याय 31 आणि 33. याच काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हाला या गोष्टींची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तरी तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी, म्हणजे त्याच्याबरोबर याही गोष्टी तुम्हाला मिळतील. माझी मदत कुणापासून आहे? परमेश्वरापासून आहे. ते वचन वाचते, तरी तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी जाता, म्हणजे त्याच्याबरोबर याही गोष्टी, म्हणजे त्याची मदत तुम्हाला प्राप्त होईल. फिलिप याचा 4 अध्याय, फिलिपिकरास पत्र याचा 4 अध्याय 19 वचन. माझा देव आपल्या संपत्तीनुसार तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरेल. सर्व गरज, सर्व हा शब्द लक्षात ठेवा. मी बोलत असताना की तो आमची सर्व गरज पुरवण्यास, आमची सर्व गरज त्याच्या गौरवासाठी, त्याचा गौरव व्हावं म्हणून तो पूर्ण करेल. आता आपल्या प्रत्येकाला गरज आहे ती संरक्षणाची आणि मदतीची. आम्हाला प्रोटेक्शन हवंय, आम्हाला प्रोव्हिजन हवंय. सगळ्या गोष्टींचा पुरवठा आम्हाला हवा असतो आणि आम्हाला संरक्षण हवं असतं. आणि त्यासाठी आम्ही परमेश्वराकडे, म्हणजेच आम्ही आमच्या जीवनामध्ये चालत असताना कोणत्या तरी मजबूत व्यक्तीकडे पाहत असतो. जी व्यक्ती सामर्थ्यशाली आहे, जी व्यक्ती मजबूत आहे, ज्या व्यक्तीकडे सामर्थ्य मजबूत आहे, ज्या व्यक्तीकडे पैसा मजबूत आहे, ज्या व्यक्तीकडे प्रेम मजबूत आहे, ज्या व्यक्तीकडे सगळ्या गोष्टी सहारा आहे, अशी अत्यंत आपल्यापेक्षा मजबूत असणारी, भक्कम असणारी, सामर्थ्यशाली असणारी व्यक्ती, तिच्याकडे आपण मदतीसाठी पाहत असतो. त्या व्यक्तीकडे आपण संरक्षणासाठी बघत असतो. आपल्यापेक्षा कमजोर, आपल्यापेक्षा कमी असणाऱ्या व्यक्तीकडे आपण कधीच पाहत नाही मदतीसाठी. आपल्यापेक्षा ग्रेट असणारी व्यक्ती, या व्यक्तीकडे काय जायचं, हे काय मदत करू शकणार आहे, यांच्याकडेच नाही काय, हे काय संरक्षण करू नये. दुबळे लोक आहेत, यांनाच भीतीने सतत भयानक असलेले. आपल्यापेक्षा जे बेस्ट, जे उत्तम, जे दणकट, जे सामर्थ्यशाली आणि जे प्रबळ, ज्याचं नाव मोठं, त्या लोकांकडे आम्ही मदतीला जातो. स्तोत्रकर्ता 121 मध्ये म्हटलं. आता मग अशी पास्टरांनी खूप छान सांगितलं साक्षीच्या द्वारे. स्तोत्रसंहिता 121 1-3 मध्ये म्हटलं, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कोठून येईल. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो. लहानपणापासून आपण म्हणतो हे वचन, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कोठून येईल. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. आता मग अशीच माझ्यासाठी शब्द काढला, तो डुलकी निघेल. तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही, तो तुझा पाय कदापि कदापि कदापि. हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. म्हणजे मी परमेश्वराची आठवण केली, त्याच्या मार्गात चाललो नाही, माझ्याकडून चूक झाली, माझ्याकडून
पाप झालं तरीही नाही. एकदा मी त्याला स्वीकारलं, तो मला कदापि सोडत नाही, कदापि टाकत नाही. हा कदापि शब्द अत्यंत महत्वाचा. नेवर नेवर नेवर, कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. ही सगळ्यात मोठी खात्री जगात कोणीच देऊ शकत नाही आम्हाला. आई वडील पण नाही, लेकर नाही, पती नाही, पत्नी नाही, कोणीच देऊ शकत नाही. किती प्रेम करणारी व्यक्ती असते प्रियांनो, ती व्यक्ती आम्हाला ही खात्री देऊच शकत नाही. पण देव आम्हाला ती खात्री देतो, कदापि नाही, कधीच सोडणार नाही, कधीच टाकणार नाही. त्यानं जे वचन दिलेलं आहे ते पूर्ण करण्यास तो कायम कायम तत्पर आहे, तो कधीच बदलत नाही. आम्हाला प्रत्येकाला मदतीची गरज असते, प्रत्येकाला. आमच्या गरजांची पूर्तता व्हावी, सतत लहानपणापासून आतापर्यंत म्हातारपण आलं तरी देखील त्या क्षणाला देखील आम्हाला कुणाला कुणाच्याकडून गरजेची मदतीची अपेक्षा असतेच. तो प्रसंग आमच्यावर येतोच. आम्ही म्हणू शकत नाही मला कोणाची गरज लागू शकत नाही, कधीच म्हणू शकत नाही. आम्हाला गरजेची मदतीची अपेक्षा असते. आमचं संरक्षण व्हायला पाहिजे, आमच्या गरज भागल्या पाहिजे, आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे. आम्हाला कोणीतरी मजबूत व्यक्ती, मजबूत संस्था, मजबूत लोक आमच्यासाठी असणारे, सगळ्या गोष्टीचा पुरवठा करणारे, आम्हाला सहाय्य करणारे, आमच्या जीवनात आनंद देणाऱ्या व्यक्तींची आम्हाला गरज असते. आणि आज या स्तोत्र करता आम्हाला या ठिकाणी म्हणतो, माझी मदत कोठून येईल? मी आपली दृष्टी पर्वताकडे लावली आहे. माझी मदत कुठून येईल? पर्वत भक्कम आहे, मजबूत आहे, त्याला कोणी हाताने ढळवू शकत नाही, कोणी त्याला क्षणात नष्ट करू शकत नाही. मी आपली दृष्टी तिथे लावली, म्हणजे मजबूतातल्या मजबूत गोष्टी, मजबूतातल्या मजबूत व्यक्तींकडे मी आपली नजर लावली. आणि मी प्रश्न विचारला स्तोत्र करता म्हणतो, माझी मदत कुठून येईल? ह्या मजबूत गोष्टीकडून, देवाने निर्माण केलेल्या या गोष्टीकडून, या पर्वताकडून माझी मदत येईल का? मला सहाय्य होईल का? तोच स्तोत्र करता परत सांगतो, माझा देव, जगाचा निर्माण करता तो परमेश्वर, त्यापासून मला सहाय्य प्राप्त होतो. तो प्रश्न विचारतो त्याच्या संकट समयामध्ये, त्याच्या अशक्यप्राय स्थितीमध्ये, त्याच्या व्याकुळ स्थितीमध्ये, असह्य झालेल्या स्थितीमध्ये स्तोत्रकर्ता प्रश्न विचारतो आणि तोच पवित्र आत्म्याच्या द्वारे उत्तर देतो, होय माझं सहाय्य परमेश्वरापासून येतो. कोण तो देव? माझा देव, जिवंत देव, येशवा, यावे, यहोवा, येशू ख्रिस्त, याच्यापासून मला सहाय्य प्राप्त होते. तो ओमनीप्रेझेन्स गॉड आहे, सर्वव्यापी परमेश्वर आहे. तो ओमनीपोटेंट, सर्वशक्तिमान देव आहे. तो ओमनीसेन्स, सर्वज्ञ, सर्व जाणणारा असा तो परमेश्वर. अशक्य गोष्टी शक्य करणारा, त्याला सर्व माहिती आहे. तो माझा परमेश्वर, तो सदा सर्वदा माझ्यासाठी, तो कधीच बदलत नाही, कधीच ढळत नाही, कधीच चेंज होत नाही. तो माझा देव, त्याच्यापासून मला मदत प्राप्त होते. तो त्याच्याच आत्म्याला स्वतः प्रोत्साहित करतो पॉझिटिव्ह वर्ड्स वापरून, आशादायी वचन वाचून. खचलेली स्थिती आणि म्हणून तो म्हणतो, मी पर्वताकडे दृष्टी लावली, मजबूत गोष्टीकडे, मजबूत स्थितीकडे, मजबूत लोकांकडे त्यानं का पाहिलेलं आहे? कारण त्याची स्थिती खचलेली, त्याला गरज आहे, तो व्याकुळ झालेला आहे. आणि त्या व्याकुळ स्थितीत तो म्हणतो, कुठून येईल? कोण करेल? कोण सहाय्य करेल? कोण उभा राहील? कोण माझी बदनामी पुसून टाकेल? कोण माझा हात धरून मला बाहेर काढेल? कोण मला या आजारातून मुक्त करेल? कोण माझे तुटलेले रिलेशन साधून देईल? कोण माझ्यापासून हिरावून गेलेली व्यक्ती मला परत आणून देईल? कोण मला ज्ञान आणि सामर्थ्य आणि उच्च स्थान प्राप्त करून देईल? कोण मला जॉब देईल? कोण मला कर्जातून बाहेर काढेल? कोण मला अपमानातून बाहेर काढेल? कोण माझी लेकरं परत माझ्यावर प्रेम करतील असं चमत्कार करू शकेल? कोण? फक्त माझा, फक्त माझा देव. मदतीसाठी जगाचे सोर्स खूप आहेत, सतत आहेत, आमच्या जवळ आहे.
मदतीसाठी, आम्हाला सहाय्यासाठी जगाचे सोर्स खूप जवळ आहेत. आमची भिस्त त्याच्यावर असते. आम्ही नंतर असह्य झाल्यानंतर मग परमेश्वराकडे जातो. आमची भिस्त असणार आहे. आमचे पर्वत कोणकोणते? भरपूर पर्वत आहे. आमचं शिक्षण, भरपूर शिक्षण घेतलं पर्वत आहे आमचा. माझं शिक्षण मला मदत करू शकते. माझं पर्सनॅलिटी, माझं सौंदर्य, माझा मजबूत गट, माझा पर्वत आहे. त्याच्या साह्याने चांगले चांगले लोक मला वर्षभर आणि बोलतील आणि माझं मान्य करते. माझ्याकडे मोठमोठ्या लोकांच्या ओळखी आहे. माझा पर्वत आहे तो. त्या मोठमोठ्या लोकांच्या ओळखीनं भांडण ते करू शकाल. कोर्ट कचेरी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मी उलटवून टाकू शकेन. माझे विरोधकांना मी चीत करू शकेन. मोठ्या मोठ्या ओळखी. माझा काय हा पर्वत आहे. माझ्या साह्यासाठी माझे आई वडील आहेत. कोण आहेत ते? माझे पर्वत आहेत. माझ्या साह्यासाठी माझी बायको आहे. माझा पर्वत आहे. माझ्या साह्यासाठी माझा नवरा आहे. माझा पर्वत आहे. माझ्या साह्यासाठी माझे लेकरं आहेत. माझा पर्वत आहे. माझे शेजारचे खूप प्रेम करतात, खूप जीव लावतात. माझ्या कामावरचे लोक माझ्यासाठी सदैव उभे आहेत. मी त्यांना खूप मदत केलेली आहे. ते माझे पर्वत आहेत. माझा भक्कम जॉब आणि मिळणारा पगार, रक्कड पगार मिळतो, ती माझी मदत आहे. माझे मोठमोठे डॉक्टर लोक ओळखीचे आहेत, मला सहाय्य करणारे माझे मित्रमैत्रिणी आहेत. माझी काय ती बळकट मदत आहे. पर्वत आहेत माझे. माझ्या जीवनामध्ये माझे नातेवाईक आहेत. मोठमोठे बलशाली नातेवाईक आहेत. हाक मारले की आता पळत येते माझ्या साह्यासाठी. माझे पर्वत आहेत. मजबूत सोर्स आहेत ते माझे. माझे मार्ग आहेत मदतीचे. माझी बुद्धिमत्ता, माझं टॅलेंट, माझं कर्तृत्व, मी वाटतं त्याची तर लाच मला तिथं पाणी काढू शकेल. माझं काय आहे? माझं बळ आहे. माझी हुशारी जबरदस्त आत्ममॅनिप्युलेट लोकांना करू शकतो. पाहिजे तसं लोक माझ्या इशाऱ्याने वागू शकतात. हे माझं बळ आहे. माझा पर्वत आहे. हे माझे जगाचे सोर्स आहे. माझ्या प्रियांनो, अशी वेळ येते की सगळे सोर्स निकामी होतात. जरी या सोर्स, या मार्गाच्या द्वारे आमची मदत येते, ती मदत कायम टिकत नाही. आणि त्या मदतीच्या द्वारे निराशा आमच्या जीवनात येते. ती मदत संपते. त्या मदतीचे साईड इफेक्ट आम्हाला असतात. उपकार, दबलेले जीवन, त्या व्यक्तीसमोर अपमानित जीवन, परत ते नाहीसं होणं, क्षणभंगुरता. म्हणून म्हटलं आपल्या अधिपतीवर भरोसा ठेवू नको. त्याचा श्वास जातो त्यावेळेला सगळ्या योजनांचा शेवट होतो. आमची आई वडील, आमची पत्नी, आमचा पती मदतीचे सोर्स. एक पास्टर आहे, खूप चांगले पास्टर. मागच्या दीड महिन्यामध्ये त्यांनी एक्सपायर झाले. तरुण पास्टर, खूप सुंदर जीवन चाललेलं होतं आणि परमेश्वराच्या योजनेनुसार परमेश्वराने केलं. त्याचं कार्य तिथपर्यंतच होतं. त्यांची पत्नी, त्यांची 2 लेकरं पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून होते. आधी त्यांची पत्नी कार्य करायची, नंतर ज्यावेळेला लग्न झालं त्यावेळेला नवरा इतका मजबूत कार्य करतोय की मला काही करण्याची गरजच नाही. ती विसंबून राहिली. सगळा नवराच करत होता. सगळ्या प्रार्थनेनं सगळं करणं इतकं भारी जग चाललेलं होतं. ती एकदम निश्चिंत विसंबून होती. त्यांच्यावर 20 वर्ष ती विसंबून होती. सगळं तिचं पहिलेच अस्तित्व, कार्य सगळं थंडावलेलं होतं. तिची वीस, तिचा नवरा, तिचा पर्वत, तिचा नवरा, सोर्स, तिचा नवरा आणि चर्चेलो. एक्सपायर झाल्याच्या नंतर आदरणे जाणीव झाली की काहीच करू शकत नाही. सवय लागली 20 वर्ष. मला काहीच जमत नाही. मी काहीच नाही करू शकत. आणि कोणाच्या तरी एका दासाच्या द्वारे माझ्याकडे ते आलेले होते. मला माहित नव्हतं त्या कोण. आणि देवाच्या आत्म्याने बोलायला सुरुवात केली. देव रिस्टोरेशन करणारा परमेश्वर आहे.
ज्यावेळेला आम्ही हतबल होतो, आमच्या बळकट मदतीवर पर्वतांवर विसंबून राहून आम्ही निर्धास्त होतो, जगाच्या सोर्स आणि जगाच्या मदतीवर आम्ही विसरून राहतो, त्यावेळेला ती मदत सरकते, नष्ट होते आणि मग आम्ही व्याकुळ होतो, असह्य होतो. त्यावेळेला आम्ही पश्चाताप करतो आणि देवा मला लगेच होतो. तिने सांगितलं, मी उभं राहू शकत नाही, मला मी घेऊ शकत नाही, मी काहीच करू शकत. आणि परमेश्वराने सांगितलं, तुझा भाव तुझ्या संधी उभा आहे, त्याला अनॉइंट कर. ख्रिस्तातला भाव, नात्यातला भाव नाही. ज्या व्यक्तीने आणलेलं होतं त्या व्यक्तीला खूप आधीच परमेश्वराने सांगितलेलं होतं, हे जस्ट देऊन तुझ्या हातात देणार आहे, तुझ्याकडून चालून घेणार आहे. आणि त्या व्यक्तीने म्हटलं की नाही, मला खूप वेगवेगळ्या मिनिस्ट्री देवाने दिलेल्या आहेत, ते माझ्यासाठी महत्वाचे आहे. पण देव जे बोलतो ते करावं लागतं. जोनासारखं पळून जाता येत नाही. 6 तारखेला त्यांचा अनॉइंटिंग आहे, अभिषेक होणार आहे. त्यांच्या पत्नीने सांगितलं, हो माझ्या भावा तू उभं राहा. आणि देवाने सांगितलं, आपल्या भावासाठी विश्वासपणे चालत राहा आणि परत एकदा उभी राहा. आणि मग असा कालावधी, त्या कालावधीमध्ये तू एकटी जग चालवशील आणि खंबीर उभी राहशील. देव तो देवा, तो सगळ्या गोष्टी पूर्ण करतो. परंतु लक्षात घ्या, आम्ही ज्या वेळेला जगाच्या पर्वतांकडे, सोर्सकडे आम्ही भिस्त ठेवतो, पुढे बघणार आहे देवाने आम्हाला मदत मिळवल्यानंतर त्या मदतीलाही आम्ही आमचा सोर्स मानतो, पर्वत मानतो. आणि काय करतो तेही आपण पाहणार आहोत. अत्यंत लक्ष देऊन हा असा मेसेज आहे का, खूप साधा मेसेज आहे, पण अत्यंत महत्वाचा आहे आमच्या जीवनामध्ये. अत्यंत महत्वाचं आहे की प्रत्येक क्षणाला आम्हाला आमची नजर फक्त आणि फक्त या यावे येशूवाकडेच लावली पाहिजे. परखडपणे देवा सांगतो. आता आपल्याला म्हणतो स्तोत्र करता, माझी मदत फक्त आणि फक्त परमेश्वराकडूनच येते. स्तोत्र संहिता 34:10. तरुण सिंहालाही वाट पडेल, देवाचं विवचन आहे, तरुण सिंहालाही वाट पडेल, त्याची उपासमार होईल. तरुण सिंहाची उपासमार होणं फार कठीण आहे. तरुण रक्त असतं, बळकट तो सिंह, जंगलाचा राजा, शक्य नाही. भूक लागली की तो पिसावल्यासारखा उठतो, जे मिळेल ते हडप करतो तो, आणि करतोच करतो. त्याला कोणी थांबवू शकत नाही तरुण सिंहाला. पण त्याला पण वाट पडेल, पण परमेश्वराकडे जो बघतो. परंतु परमेश्वराला शरण जाणाऱ्याला कोणत्याही चांगल्या वस्तूची वाट पडणार नाही, उत्तमात उत्तम चांगल्या वस्तूची वाट पडणार नाही. ही खात्री परमेश्वराच्या आत्म्याने दिलेली जगाने खात्री दिलेली आहे, वचन दिलेलं आहे, ॲश्युरन्स दिलेलं आहे. जो परमेश्वराला शरण जातो कोणत्याच उत्तम गोष्टीची वाट पडत नाही. 2 कोरिंथ 9:8 मध्ये सांगितलं, सर्व प्रकारची कृपा तुम्हावर. हे वचन पुन्हा आणि पुन्हा वाचणार आहे पूर्ण मेसेज मध्ये, कारण हे वचन अत्यंत महत्वाचं. हे वचन, कारण वचन आमच्या जीवनात कार्य करतं. ऐका ते कंटिन्यू, तुमच्या माइंड मध्ये बसू द्या, ते वचन तुमच्या जीवनात कार्य करेल. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास, विपुल थोडी की नाही, होऊ देण्यास देव समर्थ आहे. यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टी, सगळा पुरवठा, सर्व गोष्टी, कोणती स्थिती असू दे, कोणती परिस्थिती असू दे, सर्व गोष्टी, सर्व पुरवठा करण्यास नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल असावे. प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याकडे विपुल असावे. सर्व काही, थोडं नाही. हे पण ते पण हो, सगळं, सर्व काही, आणि ते पण विपुल, भरपुरीने देणारा तो देव. त्याचं अभिवचन आहे. माझ्या प्रियांनो, हे अभिवचन जी व्यक्ती ऐकत आहे, स्वीकारत आहे, त्या प्रत्येक व्यक्तीचे सोर्स परमेश्वर मोकळे करत आहे. परमेश्वराचं हे वचन आहे. आमची प्रत्येक गरज, मग ती फायनान्शियल असू दे, आरोग्याच्या बाबतीत असू दे, नातेवाईकांच्या संदर्भात, जॉबच्या संदर्भात आमची आहे, कोर्ट कचऱ्यांच्या संदर्भात, जमिनीच्या संदर्भात, प्रॉपर्टीच्या संदर्भात, रिलेशनच्या, आईवडिलांसाठी असणाऱ्या रिलेशनच्या संदर्भात, आपल्या लेकरांसाठी, आईवडिलांचे, म्हाताऱ्या आईवडिलांच्या संदर्भात,
जे जे आपले प्रश्न आहेत त्या प्रत्येक गोष्टीत विपुल अशी मदत करण्यास परमेश्वर सामर्थ्यशाली आहे. तो मदत करतो. ज्या वेळेला परमेश्वर अलाव करतो त्यावेळेला तुच्छ मानणाऱ्या व्यक्तींकडून देखील तो आमची मदत पुरवतो. एलियाची मदत कावळ्याकडून पुरवली, ते पण गरम निखाऱ्यावर भाजलेली भाकर. लक्षात घ्या, कावळा काय खातो? कुचकन नाचकं सडलेलं खातो. त्याच्यावर बसलेला असतो, तिथं त्याची नजर असते आणि ते तो घेतो आणि खातो. काय असेल, पडेल तडेल इकडचं गाणं, पण ती भाकर निखाऱ्यावर भाजलेली भाकर, ताजी भाकर. एलियाला घेऊन जात होता. लक्षात घ्या, कावळ्याचा गुणधर्म सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो खादाड आहे, हडप करतो, तो स्वतः हिरावून घेतो, निघून जातो. देण्याची प्रवृत्ती कावळ्यात नाही, घेण्याची प्रवृत्ती आहे. लक्षात घ्या, देणारा कावळा कधीच नसतो, पण त्या खादाड कावळ्याचा गुणधर्म बदलवून परमेश्वराने त्या कावळ्याला जो नीच तुच्छ दर्जाचं, कमी दर्जाचं खाणारा, त्याच्याकडून उच्च दर्जाचं जेवण उडाला एलियाला त्याच्या त्रासाला पुरवणारा तो परमेश्वर. लक्षात घ्या, आमची वीस भल्या भल्या मोठ्या लोकांवर, मोठमोठे आमचे मदत करणारे, आमचे नातेवाईक, आमच्या आसपासचे लोक, सगळ्याकडे आमची भिस्त आहे, आमची नजर आहे. मदत आम्हाला त्याच्या योजनेनुसार तो कुणाकडून कशा पद्धतीने देतो. पण ज्या वेळेला आम्ही त्याला शरण जातो त्यावेळेला वचन आहे त्याचं, जे परमेश्वराला शरण जातात त्यांना, जे परमेश्वराला शरण जातात त्यांना तरुण सिंहाला मान पडेल, पण त्यांना नाही पडणार. ते कसेही असू दे, किती कमजोर असू दे, किती वयोवृद्ध असू दे, किती दुर्बल असू दे, किती लहान असू दे, पण त्या कोणत्याच व्यक्तीला उत्तम गोष्टीची वाण पडणार नाही. माझ्या स्वतःच्या जीवनाचं उदाहरण सांग. माझ्यावर प्रेम करणारे करोडपती, प्रचंड माझ्यावर जीव करणारे, माझ्या मी दिलेल्या गाण्यांचं ज्ञान होतं, माझं कार्य केलेल्या गोष्टी प्रचंड आवडत होत्या. आई वडील म्हणून माझ्यासाठी उभे होते. स्वतःचा फ्लॅट 2 BHKचा लक्झरीज फ्लॅट माझ्या नावावर करायला तयार होते आणि मागे लागलेलं होते. प्रचंड माझ्यावर जीव करणारे, माझी काय भिस्त असेल, काय माझा मोठा पर्वत होता ते विचार करा. मी त्यांना सहज सांगते, देवाची सेविका आहे आणि त्या सेविकेला घर घेण्यासाठी गरज आहे आणि तिला 1 लाख रुपये पाहिजे आहे. ते तिला ओळखत नव्हते, काही पुरावा, काहीच गोष्टी बघितल्या नाही की ते परत देतील किंवा कसे देतील, काय देतील. मी त्यांना फक्त सांगितलं ते परत देते आणि त्यांनी लगेचच घेतले पैसे आणि स्वतःचा माणूस पाठवून त्या गावी जाऊन त्यांना ते पैसे दिले. बघा, लक्ष नाही का, 1 लाख. ही गोष्ट 15 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट, म्हणजे त्या 1 लाखाची काय किंमत असेल 15 वर्षाच्या पूर्वीची. आणि त्याच्या 1 महिन्याने मला 25,000ची गरज होती. माझ्या फ्लॅटच्या बुकिंगसाठी मला 25,000ची गरज होती. मी त्यांच्याकडे जाऊन सकाळ 2 BHK मला द्यायला तयार होते, लक्झरियस. आणि मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत 7 वाजता ते ऑफिस बंद होणार होतं, त्याच दिवशी मला ते द्यायचे होते पैसे आणि मला ते हवे होते, कारण त्या दिवसाच्या नंतर तो शेवटचा दिवस होता, क्लोज होणार होता, ते करणार नव्हते ॲग्रीमेंट. आणि मी त्यांच्याकडे मागितलं, मला 25,000ची गरज. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 7 वाजेपर्यंत सांगितलं, थांबले मी, शेवटपर्यंत त्यांनी मला दिलं. मी रडले, मी भांडले, मी चिडले, सगळं केलं, त्यांनी मला दिले ना. तर 2 BHK तुझ्यासाठी आम्ही ठेवलं, काय गरज आहे तुला घ्यायची, घेऊन. आणि देवाने मला सांगितलं, कोणतीच ती गोष्ट तुझ्यासाठी ना. देव मला सांगतो, मी देवावर विश्वास ठेवला आणि मी त्यांच्याकडे मागत होतो.
की मी 1 लाख रुपये सांगितलं, त्यांनी त्या ठिकाणी गावी नेऊन त्या लोकांना दिलं. ओळखत नसणाऱ्या लोकांना मला 25,000 क्षणात देतील, कारण ते तर माझ्यासाठी 2 BHK लक्झरीज द्यायला तयार आहे. माझ्या प्रियांनो, जर देवाने त्यांचं मन कठीण केलं, कारण नसताना, काहीच कारण नसताना, का? कारण देवाला मला शिकवायचं होतं. भिस्त देवावर ठेव. त्या व्यक्तीचं मन काही कारण नसताना कठोर होतं. त्याने 7 वाजेपर्यंत मला दिलं नाही. 7 वाजता मी माझी गाडी घेऊन परत आले आणि त्या ठिकाणी 8 वाजता पूर्ण गाडीपासून, त्याच्या घरापासून तर त्या ठिकाणी जाईपर्यंत मला 1.5 तास लागला. 1.5 तासामध्ये तोंडाला बांधलं होतं. त्यावेळेला माझ्याकडे 2 व्हीलर होती. मी देवाकडे आक्रोश केला, रडत होते आणि परमेश्वराला म्हटलं, माझी मदत तू आहेस, मला सहाय्य कर. आज हे सगळं कॅन्सल होणार. त्यांनी कडकपणे वकिलाने सांगितलं होतं, होणार नाही, 7च्या आत आलं तरच होईल. आणि आता 7 वाजून गेलेले, 8 वाजायला आलेले. आणि मी परमेश्वराला म्हटलं, परमेश्वरा मला याच्यात सहाय्य कर. मी त्या ठिकाणी गेलेलं ऑफिस बंद झालेलं होतं. फक्त बिल्डरचं केबिन उघडं होतं आणि त्याला कधीच 7च्या नंतर तो न थांबणार माणूस थांबलेला होता, एकटाच. आणि जेव्हा मी गेले त्यावेळेला त्यांना म्हटलं, पोरी, कोणत्याही ऑफिसमध्ये तू असं जाणं अयोग्य. तू येताना तुझ्या मला प्रकाश दिसला. आणि त्यांना म्हटलं, मला फक्त परवानगी हवी, आज माझ्याकडे नाही, पण मी दे. ते म्हटलं, लेकरा, तू माझ्यासाठी प्रार्थना करशील? मी प्रॉब्लेम मधून चाललेला आहे, माझं लेकरू अपंग आहे. आणि मी त्या क्षणाला त्यांच्या लेकरासाठी प्रार्थना केली. कारण बोलताना फक्त मी त्यांना एवढंच म्हटलेलं होतं, माझा विश्वास येशू ख्रिस्तावर आहे आणि मला माहिती आहे की मी आजची हा प्रसंग कळला की मी लगेच तुम्हाला आणून देते, पण ॲग्रीमेंट माझी कॅन्सल होऊ नका, मला मदत दे. त्यांनी त्याच क्षणाला मला म्हटलं की मला मदत कर. मी प्रार्थना केली, त्याला उत्तर मिळालं, चमत्कार झाला त्यांच्या जीवनामध्ये. त्याच्या आधी त्याने मला होय म्हणून सांगितलं होतं, पण त्यांना चमत्कार प्राप्त झाला. त्यांनी घरी जाऊन फोन केला. त्यांच्या जीवनात येशू ख्रिस्ताने त्यांच्या अपंग मुलीच्या जीवनात चमत्कार केला. देव अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. ज्या वेळेला आम्ही आमची नजर परमेश्वराकडे लावतो, त्यावेळेला जी व्यक्ती आम्हाला मदत करू शकत नाही, त्या व्यक्तीने सांगितलं की आम्ही लोक भयान असतो. त्यांच्या तोंडून त्यांनी सांगितलं, पण आज तुझा देव, तुझा प्रकाश तुझ्या संधी होता, मी ते अनुभवलं आणि म्हणून मी तुला हाक मारली. मरेपर्यंत ते मला फोन करायचे. प्रॉब्लेम आला की त्यांची बायकोकडे ते मला सांगायचे की आम्हाला या गोष्टीसाठी प्रार्थना कर. ख्रिस्ताला न ओळखणारे लोक. पण केव्हा ज्या वेळेला आमचे पर्वत, आमचे येणारं सहाय्य त्याच्याकडे नजर न लावता, ज्या वेळेला आम्ही परमेश्वराला शरण जातो, त्याला म्हणतो, होय माझा मदतीचा सोर्स तू आहे, त्यावेळेला तो आम्हाला मदत करतो. मग आमचा फायनान्शियल असू दे, आर्थिक असू दे, आमच्या भावनिक असू दे, कोणत्याही समस्या, अनेक आमच्या प्रॉपर्टीच्या, जॉबच्या अनेक समस्या, पण त्या प्रत्येक समस्या फक्त ख्रिस्त आणि फक्त देव, माझा देव, माझी मदत आहे. कारण आरोग्य, पैसा, वैभव, प्रेम, शिक्षण, बुद्धिमत्ता, टॅलेंट, चांगले लोक, चांगले मित्र, चांगल्या मैत्रिणी, शांती, सामर्थ्य, आनंद, सौंदर्य, सगळं काही फक्त आणि फक्त परमेश्वरापासून आहे. जे चांगलं ते प्रत्येक गोष्ट परमेश्वरापासून आहे. आपण म्हणतो आई वडील सुंदर आहे म्हणून एक सुंदर होईल, आणि जरी झालं तर ते टिकलच. फार सुंदर होती लहानपणी, आता काहीतरीच लागली दिसाय. शब्द ऐकलेले आपण,
फार छान होती तरुणपणी, आता वय वाढायला लागलं, सगळं गमावलंय. माझ्या प्रियांनो, अशा व्यक्ती मी पाहिलेल्या, असे देवाचे सेवक मी पाहिलेले, वृद्धत्वाकडे गेलेले, त्यांचं सौंदर्य, त्यांचं तारुण्य वाढत आणि वाढत चाललेलं आहे. देव मला दाखवतो सौंदर्य देखील परमेश्वरापासून, शक्ती आणि ताकद देखील परमेश्वरापासून आहे, पैसा परमेश्वरापासून आहे, व्यक्तीचं मिळणारं प्रेम परमेश्वरापासून आहे, व्यक्तीपासून आपल्या सानिध्यात असणाऱ्या लोकांपासून मिळणारा प्रामाणिकपणा हा देखील परमेश्वरापासून आहे. आमच्या सानिध्यात प्रामाणिक लोक असणे आणि त्याचा विश्वास आम्हाला प्राप्त होणे हे देखील देवापासून आहे. नाहीतर चांगले चांगले लोक, दुसऱ्यांसाठी विश्वास असणारे लोक तुमचा विश्वासघात करतील जर तुम्ही परमेश्वरानं दिलेल्या मदतीवर भरोसा ठेवला. स्तोत्र 34:10 मध्ये म्हटलंय, परत आणि परत लक्षात ठेवा, तरुण 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 सिंहाला वाट पडेल, पण त्याला शरण जो जातो त्याला कोणत्याच गोष्टीची वाट पडणार नाही. पण हा पण जगाला तो त्याला खबरदार राहा. देव मला मदत देतो, देव मला सगळं पुरवतो, देव मला चांगले लोक देतो, देव मला प्रेम देतो, देव मला सौंदर्य देतो, देव मला पैसा देतो, देव मला चांगले लोक देतो, देव मला मजबूत लोक प्राप्त करून देतो, सहाय्य देतो, शक्ती देतो, ताकद देतो, टॅलेंट देतो, सामर्थ्य देतो, सगळ्या उत्तम गोष्टी देतो. पण तेच जर माझे पर्वत झाले, मी त्यांच्याकडे पर्वत म्हणून पाहू लागलो, मग ते पर्वत ढासळले जातात आणि कोडमळले जातात. भयंकर आहे की नाही? मी भिस्त, देवाने दिलंय मला, त्याच्यापासून मला सौंदर्य प्राप्त झालं, त्याच्यापासून मला पर्सनॅलिटी प्राप्त झाली, त्याच्यापासून मला पैसा प्राप्त झाला, त्याच्यापासून मला प्रेम प्राप्त झालं, चांगले लोक प्राप्त झाले, माझे लेकरं बदलले, माझी मुलगी बदलली, माझा मुलगा बदलला, माझे आई वडील बदलले, माझा नवरा बदलला, माझं बायको बदलली, सगळं माझ्यावर आता पहिल्यापेक्षा जास्त प्रेम करतात, सहाय्य करतात, मदत करतात. त्यांच्यावर ज्यावेळेला मी भिस्त ठेवेल आणि माझा फोकस मी त्यांच्यावर करेल, त्यावेळेला ते परमेश्वर काढून घेतो. सावध पण आलेला आहे. कसं? इस्रायल लोक विल्डरनेस मध्ये गेले, बंदिवासात गेले. इस्रायल लोक बंदिवासात गेले. हा जगामध्ये असणारा महत्वपूर्ण इतिहास आहे. इतिहास, घडलेली गोष्ट, पूर्ण जगामध्ये नमूद केलेली गोष्ट आहे. लक्षात घ्या, या इस्रायल लोकांना परमेश्वराने कनान देश दिला, वचनग्रस्त देशात नेलं. ती अत्यंत उत्तम दुधामधाच्या प्रदेशामध्ये त्यांना नेलं. अत्यंत फळफळावळाने भरलेली, मजबूत आणि श्रीमंत अशी लँड त्यांना प्राप्त झाली, फर्टिलाइज लँड त्यांना प्राप्त झाली. आणि ती आशीर्वादित, संरक्षित, मजबूत, बळकट अशी लँड त्यांना प्राप्त झाली. शलमोन बुद्धिमान राजानं सगळं वैभव वापरून तयार केलेलं मंदिर त्यांना प्राप्त झालं, ज्याच्यामध्ये परमेश्वराचा वास, आणि देवाने सांगितलेलं की त्या ठिकाणी माझं सानिध्य आहे, मी तुमच्यामध्ये राहील. तोडा नियमशास्त्र, पूर्ण जगात असे नियमशास्त्र, पवित्रतेचे नियमशास्त्र असे नव्हते, असे नियमशास्त्र त्यांना प्राप्त झाले. या इस्रायल लोकांची सगळी भिस्त कशावर गेली? लँड. देवाने आम्हाला पवित्र भूमी दिली, ती कोणी हिरावून घेऊ शकत नाही. मजबूत भिंत दिली, मजबूत त्याचे कोड बांधलेले, संरक्षणाचे कोड आहेत. आम्हाला त्याच्यातून कोणी काढू शकत नाही, कारण देवाने जे दिलंय ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही. देवाने आम्हाला दिलेलं आहे, त्या लँडवर त्याचा भरोसा पडला. त्या मंदिरामध्ये परमेश्वराचं वास्तव आहे. परमेश्वर या जगात इकडे तिकडे तो कोणत्या देशांना सहाय्य करत नाही. आम्ही त्याचे निवडलेले लोक आहेत. तो फक्त आमच्या नावावर आम्हाला सहाय्य करतो, त्याला आम्हाला पवित्र केलेलं आहे. आम्ही त्याचे राखलेले पवित्र लोक आहे, याचा त्यांना गर्व झालेला होता. त्याच्या लँडचा, त्याच्या जमिनीचा, त्याच्या देशाचा त्यांना गर्व झालेला होता. लक्षात घ्या, खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याचा लँडचा, त्याच्या जमिनीचा त्यांना गर्व झालेला होता. त्यांच्या मंदिराचा, देवाचं अस्तित्व त्यांच्यामध्ये, याचा त्यांना गर्व झालेला होता. दुसरी गोष्ट, त्यांना नियमशास्त्र दिलेले, आम्हाला पवित्र राहण्यासाठी. आम्ही पापी होऊ शकत नाही, आम्ही इतरांपेक्षा वेगळे काढलेले, आम्ही हे नियमशास्त्र पाळणारे, आम्ही नीती
आम्ही उत्तम निवडलेले याचा त्यांना गर्व झालेला. तो गर्व हरण केला. इर्मायाचं पुस्तक वाचा, तुम्हाला हे सगळं कळेल. त्यांचा गर्व हरण केला. बाबेलच्या राजाने त्यांचा विमोड केला. त्यांची भूमी उद्ध्वस्त केली. होतं न उठतं ते सगळं त्याचं नाबूद केलं. ते मंदिर पाडण्यात आले. शतकोणाचं मंदिर नियमशास्त्र गेलं उडालं. देवानं दिलेल्या गोष्टींवर ज्या वेळेला आम्ही भरोसा ठेवतो, आम्ही विश्वास ठेवतो आणि त्याच्यावर आम्ही फोकस करतो, त्यावेळेला परमेश्वर ते काढून घेतो. तो आमचाच आहे, तो आमच्यातच वस्ती करतो, परराष्ट्रीयांचा तो नाही. काढून घेण्यात आलं. येशू ख्रिस्त सगळ्या जगासाठी देण्यात आला. त्याच ज्यू लोकांना, त्याच इस्रायल लोकांना. तुमच्या नियमशास्त्रांनी कोणी स्वतःला नीतिमान ठरवू शकत नाही. ॲनिमलचं रक्त आणि तुमचे होमार्पण तुम्हाला नीतिमान ठेवू शकत नाही. जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवेल तो तरेल. सगळ्या जगासाठी येशू ख्रिस्त देण्यात आला. जग प्रत्येक येशू ख्रिस्ताला स्वीकारणाऱ्या व्यक्तीमध्ये येशू ख्रिस्त आहे. त्याचं शरीर परमेश्वराचं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये तो वास करतो. हे इस्रायलला दाखवण्यात आलं. लक्षात घ्या, डोळे असून त्यांना आंधळ करण्यात आलं. येशू ख्रिस्ताचा जन्म त्यांच्यामध्ये झाला तरी देखील ते आंधळे होते, त्यांना कळलं नाही. त्यांनीच येशू ख्रिस्ताला क्रूसावर दिलं. लक्षात घ्या, किती भयंकर विचार करा. त्यांच्याच साठी आलेला, त्यांच्याच वंशात जन्म घेणारा येशू ख्रिस्त त्यांचाच पापारण करण्यासाठी आलेला. त्यांच्याद्वारे इतर आशीर्वादित झाले, परंतु ते आंधळे होते. त्यांना समजत नव्हतं. त्यांचे कान बहिरे करण्यात आलेले होते आणि सगळ्या जगासाठी तारण प्राप्त करून देण्यात आलं होतं. सगळ्या त्या ज्यू लोकांनी सगळ्या त्याच्या शिष्यांचा वध केला, परसिक्युशन केलं आणि ते बाहेर गेले आणि परराष्ट्रीयांपर्यंत पौलाच्या द्वारे, थॉमसच्या द्वारे परराष्ट्रीयांपर्यंत सुवार्ता नेण्यात आली. आणि देवाचे निवडलेले स्पिरिच्युअल इस्रायल म्हणून आपल्या सगळ्यांची नियुक्ती झाली. इस्रायल लोकांचा गर्व आणि कमेंट. लक्षात घ्या प्रिया, पर्वत दिलेल्या गोष्टी, दिलेल्या आशीर्वादावर, दिलेल्या व्यक्तीवर ज्याला आम्ही भरोसा ठेवतो, फोकस करतो, त्याला परमेश्वर ते काढून टाकतो. दाविदानं आपला फोकस, आपली भिस्त परमेश्वरावर ठेवली होती. त्यानं निर्माण केलं. परमेश्वराने त्याला दिलेलं राज्य, त्याला दिलेला मुकुट आणि त्याला दिलेले लोक आणि त्याला दिलेले वैभव याच्यावर नजर नव्हती ठेवलेली. त्याचा फोकस येशू ख्रिस्त होता, परमेश्वर होता, यावे होता. म्हणून त्यानं सदैव आपलं नजर परमेश्वराकडे लावलेली होती. खूप छान उदाहरण आहे. घरी गेल्यानंतर यहोशुआ याचा 9वा अध्याय लिहून ठेवा. यहोशुआ याचा 9वा अध्याय 1 ते 6 वचन घरी गेल्यानंतर वाचा. कोणत्याही परिस्थितीमध्ये, आपल्याकडे वेळ नाही आहे परंतु मी तुम्हाला ती गोष्ट सांगते. छोटासा आहे, प्रसंग आहे. गिबोनाचे लोक यहोशुआकडे आले. लक्षात घ्या, यहोशुआने मोजेसच्या नंतर यहोशुआच्या हातामध्ये सत्ता आली इस्रायल लोकांना कनान देशामध्ये नेण्याची. त्याच्याकडे लिडरशिप आली आणि यरीहोचा कोट फक्त स्तवनाने पडलेला आपण पाहतो. यरीहोचं मजबूत शहर परमेश्वरानं पाडलं आणि ते कुणाच्या हातामध्ये दिलं? इस्रायल लोकांच्या यहोशुआच्या द्वारे. हे सगळ्या जगात पसरलं ही न्यूज. पुन्हा आईसारखं मजबूत असणारा देश त्यांच्या हातामध्ये दिला. चमत्कार परमेश्वराने केला. ही बातमी सगळीकडे पसरली की ह्या अशक्य गोष्टी होता. एवढे मोठा इस्रायल, काही जास्त साहित्य नसणारा, काही शस्त्र सामुग्री नसणारा हा इस्रायल देश. याने सगळं सवनात आणि परमेश्वराच्या सामर्थ्यानं काबीज केलेलं हे सगळ्यांना कळालं. सगळ्या राष्ट्रांना त्यांची दहशत बसली. इस्रायल लोक खुश झाले. त्यांना कळलं की अशक्य गोष्ट शक्य करणारा मजबूत कोट फक्त स्तवनाने पाडणारा तो देव आमच्यामध्ये, त्याचा कराराचा कोश आमच्यामध्ये, त्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे.
झाला, त्याला कळलं आणि मग लक्ष देऊन ऐका. आम्हाला ज्या वेळेला पर्वत प्राप्त होतात, परमेश्वर आमच्या सगळ्या गरजा पुरवतो, सगळ्या मदत पुरवतो, त्यावेळेला त्याच्यानंतर आम्ही कसे होतो, सगळं देवाने त्यांना दिलं. आणि गिबोनाचे लोक त्याच्याजवळ आले, कारण त्या सगळ्यांना दहशत बसली होती. कारण परमेश्वराने सांगितली होती, तुझे सगळे शत्रू आहेत, कुकर्म करणारे, दुष्कर्म करणारे, त्या सगळ्याचा नायनाट आज्ञा केलेली होती आणि त्याला नायनाट करायचा होता, तो करणार होता. हे गिबोनी लोक तिथेच राहणारे त्याच्याकडे आले. मळकेसारखे कपडे घातलेले होते, फाटलेले कपडे, फाटलेल्या वाहना आणि खूप मोठ्या लांबच्या प्रवासाहून आम्ही आलेलो आहोत. खूप मोठा प्रवास आम्ही केलेला आहे. आम्ही लांबचे परदेशी लोक आहोत, इथलचे लोक नाही आहेत. पण आम्ही तुमच्याबद्दल, तुमच्या यशाबद्दल ऐकलं. तुम्हाला काय परमेश्वराने यश दिलं आम्ही ते ऐकलं, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय. आमच्यासाठी शांतीचा करार करा, आम्हाला मदत करा, आम्हाला तुमची गरज आहे, आमच्यासाठी करार करा. आम्ही तुमचे लोक हो, तुम्ही आमचे लोक व्हा आणि आपण शांतीने राहू. आम्हाला तुमच्यामध्ये आश्रय द्या. परदेशी लांबचे लोक, इथलचे लोक नाही, इथलच्या लोकांचा, इथलच्या सगळ्या शत्रूंचा संहार करायला देवाने सांगितलेला आहे. हे लोक तर आम्हाला शरण आलेले लोक आहेत, हे आमचे इथलचे शत्रू नाही. हे त्याला काहीच माहित नव्हतं. त्यानं काय केलं, देवाकडे प्रश्न विचारला नाही. देवाला विचारलं नाही की मी या लोकांसाठी अग्रीमेंट करू की नको. अरे छोटीशी तुच्छ गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. ते एवढ्या लांबून आले, एवढ्या प्रवासाने थकले, झिजलेत, त्यांच्या वाहना कपडे फाटलेत त्यांचे, आणि आमचं वैभव, आमचं यश पाहून ते आम्हाला शरण आलेले आहेत. त्याने लगेच यहोशुआने त्यांच्यासाठी शांतीचा करार केला. आमचे लोक तुमचे होते, तुमचे लोक आमचे होते. शांतीचा करार केला, आम्ही तुम्हाला आमच्या शांतीने राहू देऊ. आणि नंतर कळालं की ते लोक ज्या शत्रूंचा नाश करायला लावलेला होता तेच शत्रू होते. क्षणात बसतो स्वतःच्या हुशार टॅलेंटवर. देव आमच्या सत्य आहे आणि आम्हाला चालवत आहे. बस आता काही विचारायची गरज नाही देवाला. छोट्या छोट्या प्रश्नासाठी कशाला विचारायचं, एवढं केलं त्याने आम्हाला दिले ताकद, आम्ही आमचे निर्णय घेऊ शकतो. छोट्या छोट्या गोष्टीसाठी देवाला का त्रास द्यायचा, करू शकतो की आम्ही आमचे निर्णय घेऊ शकतो की. यहोशुआने केले त्या छोट्याच लूप होल मधून सैतान सर्वश्रेष्ठ होतो. ती छोटीच गोष्ट आमच्यासाठी किती बाहेर करते. काही 2 दिवसापूर्वीच देवाची म्हणवली जाणारी व्यक्ती माझ्यासाठी बोलून इतकं चुकीच्या गोष्टी माझ्या समोर तिने आणल्या. 2 मिनिटं म्हणजे नाही म्हटलं तर 1 दिवस आणि 1 रात्र मी टेन्शन मध्ये गेले. अरे असं होऊ शकतं का, असं आहे का, हो का. देवाला विचारायच्या का या आठवड्यातलीच घटना आणि लगेच सावध झाले पाठ झाल्यावर. अरे नाही, माझा देव. गिबोनी लोकांनी हेच केलं, यहोशुआने हेच केलं. माझ्या छोट्या छोट्या गोष्टीबद्दल मी देवावर अवलंबून राहिलंच पाहिजे. मी प्रत्येक गोष्टी त्याला हक्काने त्याला विचारलं पाहिजे. मी असं नाही म्हटलं पाहिजे एवढ्या छोट्याशा गोष्टीमध्ये नाही, ही गोष्ट मी सहज करू शकतो, पण नाही, परमेश्वर ही गोष्ट करू शकते का. एक देवाचे सेवक होते. परमेश्वरानं त्यांना म्हणजे एका भाकरीसाठी 4 भाऊ भांडण करायचे आणि अशी व्यक्ती परमेश्वराने परदेशामध्ये नेली त्याच्या सामर्थ्यानं आणि ती व्यक्ती करोडपती झाली आणि ती व्यक्ती देवाचं कार्य करत होती आणि त्या व्यक्तीला बिझनेस मॅन म्हणून ते फेमस झाले. पण त्यांनी दशांश देणं, देवाच्या लोकांना मदत करणं आणि परमेश्वराला प्रत्येक गोष्टीत प्रथम स्थान देणं सोडलं आणि दोघांमध्ये मी त्याचा आदर्श पाहिलाय. घरातून बाहेर निघण्याच्या आधी रोज आणि रोज साधं बाहेर निघायचं तरी देखील परमेश्वराकडे मागायचं. करोडपती व्यक्ती, एवढी भारी गाडी त्यांच्याकडे आणि ते म्हणायचे परमेश्वरा आम्हाला पार्किंगसाठी योग्य जागा प्राप्त करून दे. मला आश्चर्य वाटायचं
अनेक गोष्टीसाठी, छोट्या छोट्या गोष्टीसाठी ते प्रार्थना करायचे आणि परमेश्वर मागायचे, पण प्रत्येक गोष्टीत ते परमेश्वराला मी सांभाळून आणि माझ्यासोबत नेहमी असायची ही गोष्ट. आणि एक दिवस मला कळलं, पार्किंग केलेली माझी गाडी दुसरे जण ठोकून गेले आणि मला त्याचा खर्च बरोबर जवळजवळ 9 ते 10 हजार रुपये आला. नवीन गाडी एकदम आलिशान ठिकाणी, जिथं कोणी नाही अशा ठिकाणी मी गाडी लावून गेलेली होती, म्हणजे एकदम कोणी काही संरक्षित प्लेस. आणि मग मला ते आठवलं की आमच्या छोट्या छोट्याशा गोष्टी, म्हणजे ही छोटीशी घटना आहे, त्यांच्या जीवनात घडलेली, माझ्या जीवनात घडलेली, परंतु या छोट्या छोट्या गोष्टीतून आम्हाला देव शिकवतो की आम्ही आमच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये परमेश्वरावर भिस्त ठेवली पाहिजे. आम्हाला मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी जे परमेश्वर देतोय, मदत पुरवतोय, विपुलतेने देतो, भरपूरने देतो, पण त्याच्यावर आम्ही भिस्त न ठेवता आमचा फोकस कंटिन्युअसली सतत परमेश्वरावर पाहिजे. त्याचे हात आम्हाला देत आहेत मदत आणि सामर्थ्य, सौंदर्य, वैभव, चांगले लोक. आमची नजर त्या हातांकडे नाही, आमची नजर त्याच्या चेहऱ्याकडे लागलेली पाहिजे. त्याने देत असलेल्या गोष्टींकडे नाही, तर त्याच्याकडे, त्याच्या चेहऱ्याकडे आमचं लक्ष लागलेलं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये, कारण तो आमची गरज पुरवण्यास सामर्थ्यशाली देव. तोच कधी बदलत नाही, कधीच बदलत नाही. माझ्या प्रियांनो, अशक्यची मदत, तो आमचा देव असा देव आहे की तो अशक्य गोष्टी शक्य करतो. तो आमची आरोग्याची मदत पुरवतो, तो आमची भावनिक गरज पुरवतो, तो आमची मानसिक गरज पुरवतो. प्रत्येक गरज छोट्यापासून अशक्य गोष्टीपर्यंत सगळ्या गरजा पुरवण्यास तो समर्थशाली आहे आणि तो आमच्या प्रत्येक गुप्त विभागात कार्य करतो. माझ्या क्षुल्लक गोष्टीत देव सहाय्य करेल, होय, क्षुल्लक गोष्टीत देखील तो मदत पाठवतो. छोट्याशी गोष्टी, छोटीशी गोष्ट. मला आठवतं जेव्हा 4थीत असताना माझ्यावर देवाचं सामर्थ्य उतरून आलं आणि मी सगळ्या त्या ग्रुपला चालवायची. मुलींचा ग्रुप होता आणि त्यांना प्रार्थनेमध्ये चालवण्याचं परमेश्वर मला सामर्थ्य दिलेलं होतं. आणि छोटेसे आम्ही लेकरं आणि प्रार्थना करत होतो चर्चच्या आवारामध्ये. आणि संध्याकाळची वेळ होती 8-9च्या नंतर आणि आम्ही प्रार्थना करत होते, गुडघ्यावर होतो. तिथून झाडी इतके डास आणि आम्हाला पुष्कळ जणांनी सांगितलं होतं की तिथं साप पण आहे, पण भीती तशी काय वाटत नव्हती. आम्ही त्या ठिकाणी गेलो, प्रार्थनेला बसलो. प्रार्थना करत असताना इतके डास होते आणि सगळेजण आम्ही खूप छान प्रेझेंट वर्शिप करायचं, छोटी छोटी गाणी म्हणायचं आणि मग आम्ही छानपैकी संडेस्कूलमध्ये शिकवलेली गाणी आणि मग प्रार्थना करायचं. नुकतंच देवाचं सामर्थ्य प्राप्त झालेलं होतं आणि कळायला लागलेलं होतं की किती अद्भुत करणारा परमेश्वर आहे, कार्य करणारा. कारण लहान लेकरांवर मी माझ्या आत्म्याची ओतणी करीन असा सांगणारा हा देव आहे. आणि मग ते उच्चारणे करत होतो आणि सगळेजण म्हटले नको इथं नको बसायला, आणि जागा कुठं आम्ही दिसलं असतं तर आम्हाला घरात बोलवलं असतं, आम्हाला ती प्रार्थनेची संधी मिळाली नसती, म्हणून आम्ही तिथं बसलेलो होतो. सगळेजण म्हटले किती डास, इतके चावत होते सगळे. आणि तिथे गेल्यानंतर मी प्रार्थना केली, परमेश्वर मला एक पण डास चावू नकोस, माझं संरक्षण, एक डास चावू दे नकोस. आणि प्रियांनो, प्रार्थना झाल्याच्या नंतर सगळ्यांच्या अंगावर गांड्यावर डास चावल्याचे, मला एक पण डास चावला नाही, एक पण नाही. म्हणजे आमचे छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टी. आणि तो राजाधिराज परमेश्वर जगाचा निर्माण करता, असंख्य कोट्यावधी लोक चालवणारा आणि लोकांचे मोठे मोठे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये परमेश्वर कार्य करतो, त्याच्यात इन्व्हॉल्व होतो. तो म्हणजे छोट्याशा गोष्टींमध्ये. होय माझ्या प्रिया, म्हणून तो म्हणतो तुच्छ कीटका. स्तोत्र यशायाच्या 41व्या अध्यायामध्ये तो म्हणतो, हे याकोबा कीटका, तुझं संरक्षण करण्यास तुझ्या सदैव
अहो, तो आमच्या जीवनाच्या प्रत्येक विभागात कार्य करतो, प्रत्येक आमची भावना तो जातो. त्याचं कार्य हे आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. यशया 40 मध्ये तो सांगतो, तुमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे माझं कार्य आहे. आता त्याचं पुढचं उदाहरण मी तुम्हाला सांगते, तुम्ही हादरून जाल. लहानपणापासून आपण योबाची गोष्ट ऐकत आलेलो आहोत. योबासारखा धार्मिक कोणी नव्हता, योबासारखा श्रीमंत कोणी नव्हता. स्वतः देवाने त्याच्याबद्दल खात्री दिली की त्याच्यासारखा नीतिमान कोणी जगामध्ये नाही. परमेश्वर सैतानाला म्हटला आणि सैतानाने त्याला म्हटलं, होय तू त्याच्याभोवती सामर्थ्याचं कोट घातलंय ना, म्हणून तो तुझं कंटिन्युअसली सबळ करतो, म्हणून तो तुझ्यासोबत नीतिमान म्हणून राहतो. सैतानाने देखील बाई दिलेली, परमेश्वराने त्याच्याबद्दल साक्ष दिलेली. असा हा योग श्रीमंत वैभव रोज यज्ञ करत असे सकाळी उठल्यानंतर की न जाणो माझ्या लेकरांनी काही पाप केलं. लक्षात नाही का? न जाणो माझ्या लेकरांनी काही पाप केलं असेल म्हणून रोज आणि रोज यज्ञ करत असे आणि प्रार्थना करत असे पहाटे उठून. इतका तो नीतिमान असणारा. बघा, देवाने स्वतः त्याच्याबद्दल साक्ष दिली. असा हा योग. आणि सैतानाने परमेश्वराने अलावले. सैतान म्हणला त्याच्या सर्वस्वाला मला हात लावू दे. परमेश्वराने त्याला परवानगी दिली. लक्षात घ्या, परमेश्वराने परवानगी दिली म्हणून तो हात लावू शकला, कारण कुंपण काढलं गेलेलं होतं. पण जरी कुंपण काढलं गेलेलं होतं आणि जरी सैतानाला परवानगी दिलेली होती, तरीही सैतान त्याला हात लावू शकला नसता. का माहितीये? कारण देवाला कमांड दिलेला आहे. काय कमांड दिलेला आहे? आज्ञा मोडणं म्हणजे पाप. आणि आज्ञा दिलेली होती, भिवू नकोस, घाबरू नकोस, कबीर हो. मी तुला भयाचा आत्मा दिला नाही, तर तुला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे, संयमनाचा आत्मा दिलेला आहे. आणि परमेश्वरावर ज्यावेळेला आम्ही विश्वास ठेवतो त्यावेळेला त्याचंच भय फक्त आमच्या अंतःकरणात राहतं. जगाच्या कोणत्याच गोष्टीचं भय आमच्या समोर टिकू शकत नाही, कारण भयाचा आत्मा जगाच्या भय बाळगणारा, जगाचं गोष्टींचं भय बाळगणारा हे फक्त सैतान आहे. सैतानाचा भीतीचा आत्मा आहे. योग नीतिमान होता. तो रोज काय म्हणत असे? न जाणो माझ्या मुलांनी काही पाप केलं असेल, म्हणजे त्याला शासन मिळालं असेल. म्हणजे काय होतं? त्याच्या अंतःकरणात भीती होती, सदैव भीती होती. आणि त्या भीतीपोटी तो सकाळी यज्ञ करत होता. माझ्या मुलांनो, स्तवन करणं, प्रार्थना करणं, त्याचं कार्य करणं गरजेचंच आहे. का? कारण तो माझा देव आहे. भीतीपोटी नाही, भीतीपोटी नाही, जगाचं भय धरून म्हणून नाही. कारण योग याचा तिसरा अध्याय, योग याचा तिसरा अध्याय 25व्या वचनात वाचा. त्याच्यात काय दिलं? काहीतरी भयानक घडणार. योग म्हणतो, स्वतः योग म्हणतो, काहीतरी भयानक घडणार असल्याची मला सतत धास्ती होती आणि तेच घडलं. खूप भयानक, खूप भयानक आहे प्रियांनो. देवाचे सेवक आणि सेविकांनी लक्ष देऊन कान देऊ नाही का? काहीतरी भयानक घडणार असल्याची मला सतत धास्ती वाटत होती आणि तेच घडलं. जे भयानक घडणार आहे अशी मला भीती वाटत होती, तेच माझ्या बाबतीत घडलं. योग स्वतः म्हणतोय. तो यज्ञ करत होता, परमेश्वराला संतोष देत होता, परंतु भीती होती त्याच्या अंतःकरणात, अविश्वास होता त्याच्या अंतःकरणात. आणि भीतीचा आत्मा देव देत नाही, भयाचा आत्मा देव देत नाही. भय फक्त परमेश्वराचं भय, फक्त परमेश्वराचं भय. जगाचं कोणत्याच गोष्टीचं भय नाही. भिवू नकोस, परमेश्वर म्हणतो, मी तुला भयाचा आत्मा दिला नाही. आणि योगामध्ये भय होतं म्हणून त्यानं स्पष्ट कबुली दिली तिथं 3ऱ्या अध्यायामध्ये. ज्यावेळेला पहिला अध्याय, दुसरा अध्याय सगळं घडून गेलं त्याच्या बाबतीत, सगळं उद्ध्वस्त झालं. त्याचं श्रीमंत होता, होतो नाही, ते सगळं गेलं त्याचं. त्याची बायको म्हणते त्याच्या अंगावर फोड आले, पूर्ण शरीरावर फोड आले, वाळलेले फोड, सडले, दुर्गंधी सुटलेली होती. सोरियासिस असेल, स्किन कॅन्सर असेल, तो धुळीत बसलेला होता, राखेमध्ये बसलेला
राख साठी फाईट करते आणि त्या राखेत तो बसलेला होता पूर्ण. त्याची बायको त्याला म्हटली देवाला दोष दे म्हणून जा. सगळं लेकरं बाळ सगळे मेले, सगळी संपत्ती गेली, गुरं सगळे गेले, रोडपती झाला क्षणात, एका दिवसात. आणि त्यानं ग्वाही दिली. त्यानं म्हटलं की दंड ज्याने दिलं त्यानं नेलं. परमेश्वरने अलाव केलेलं, सैतानाने केलं. तो सैतान पण त्याला हात लावू शकला नसता. का लावू शकला? कारण त्यानं 3ऱ्या अध्यायामध्ये 25व्या वचनात कबुली दिली. त्याला आधीपासून भय होतं, हे घडेल माझ्या जीवनात. आधीपासून त्याला भय होतं. माझ्या प्रियांनो, आमच्या जीवनात आम्ही प्रत्येक क्षणाला आमचे विचार, आम्हाला योग्य विचार, योग्य वचन, परमेश्वराचं सामर्थ्य सतत आणि सतत लाभलेलं पाहिजे. सतत मी त्याच्यासाठी जोडलेली राहिली पाहिजे. ही मदत, हे सगळं सामर्थ्य सतत आम्हाला परमेश्वरापासून येतं. आमचा फोकस फक्त आणि फक्त देवावर सतत असला पाहिजे. छोटंसं लूप, छोटीशी ती भीती, ती त्याचं जीवन उद्ध्वस्त करून गेली प्रियांनो. त्याने ते कन्फ्रेशन केलेलं होतं, अंतकरणात तो कन्फ्रेस करत होता, हे घडणार, मला वाटतच आहे हे घडणार, हे होणार, हे असं सगळं उद्ध्वस्त होणार, हे सगळं जाणार. आणि ती भीती होती, भीतीपोटी तो करत होता, म्हणजे विश्वासापोटी करत होता. भीतीपोटी केलेली कोणतीच गोष्ट मान्य होत नाही, ते रडतक होते. आणि सैतान आमच्या जीवनामध्ये सगळा गोंधळ घालतो. म्हणून म्हटले लढाईसाठी घोडा सिद्ध करणे मनुष्याच्या हातात आहे, यश देणे परमेश्वराच्या हातात आहे. म्हणून किती सूत्रामध्ये म्हटलेलं आहे की तू आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस, तर लीन हो आणि परमेश्वराच्या अधीन होऊन त्याचं सबक सदैव कर आणि निरंतर प्रार्थना कर. आम्हाला वाटतं की आमच्यासाठी सगळे मार्ग उत्तम आहेत आमच्या ज्ञानानं, पण त्याच्या शेवटी वृत्तीचे पाश असतात. आम्हाला दिसतं ते सगळं चांगलं उत्तम आहे, पण त्याच्या शेवटी काही संकट आणि भयानक गोष्टी घडू शकतात. म्हणून आम्हाला फक्त आणि फक्त भिसांची देवावरच ठेवली पाहिजे. आमचा फोकस सतत आणि सतत परमेश्वरावरच ठेवला पाहिजे. आमचं नजर ज्या वेळेला त्याच्याकडे असते, आमची मदत कुठून होईल, आपल्याला सगळ्या प्रकारची मदत द्याव्या. देव समर्थ आहे. आमच्या जीवनात प्रत्येक गोष्ट परमेश्वर करण्यास शक्य आहे. तो व्यक्तीचं मन, राजाचं मन पाटाच्या पाण्यासारखं वळवतो, सगळे बदलतो, घडून आणतो. सर्व गोष्टी उत्तमातल्या उत्तम त्याच्यापासून आहे आणि त्या सगळं विपुलतेने तो देतो त्याचं कार्य करण्यासाठी आणि त्याच्या योजना पूर्णत्वास नेण्यासाठी. पण आमची नजर त्या गोष्टीकडे, त्यावर आमची भिस्त नाही बसली पाहिजे. सावध राहा, कारण या चर्चला परमेश्वर श्रीमंत बनवत आहे. या चर्चच्या प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर प्रॉस्पेरिटी देते. मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रॉस्पेरिटी आणि वैभव आणि तेज आणि सर्व गोष्टी उत्तमात उत्तम तुम्हाला परमेश्वर देणार आहे. आणि त्यासाठी देव तयार करते. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने, आज ऐकत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने लक्ष देऊन ऐका. देवाचा आत्मा तुमच्या संगती बोलत आहे. आणि असं खूप व्यक्तींच्या बाबतीत झालेलं आहे. देव देवाला सांगतो, सावध राहा, तुमच्या संगती मी बोलत आहे, परंतु पुढच्या मी आशीर्वाद दिल्यानंतर पुढे तुम्ही कसे वागतात, सावधान त्याचा इशारा देतो. आणि त्या व्यक्तीकडून चुका झालेल्या मी अनुभवलेल्या आहेत. विसरून गेले देवाने कोणते सावधानता बाळगायला लावली होती आणि त्या लोकांनी सफर केलेलं मी पाहिलेलं आहे. नंतर ते पश्चाताप करून परत देवाकडे आले. पण ज्या वेळेला देव तुम्हाला सगळं विपुलतेने देणार आहे, सगळं उत्तमातलं उत्तम देणार आहे, त्यावेळेला सतत आणि सतत परमेश्वरावर तुमची भिस्त पाहिजे. मनुष्याकडे तुम्ही पाहू नका. देवानं तुम्हाला ज्या काही विपुलतेने गोष्टी दिलेल्या आहेत, तो पैसा जे काही दिलेला आहे, त्या आशीर्वादावर नजर लावू नका. ते आपलं सामर्थ्य आहे असं म्हणून निश्चिंत राहू नका. तर तुमची नजर सदैव परमेश्वरावर ठेवा. तो तुम्हाला पॉझिटिव्ह कन्फेशन करायला शिकवतो. ज्यावेळेला त्याचा पवित्र आत्मा तुमच्यात आहे आणि तुम्ही त्याच्याशी जोडलेले आहे, त्यावेळेला तो सदैव पॉझिटिव्ह प्रेरणा काढला जातो. आणि तो आम्हाला सदैव सैतानाच्या सगळ्या स्ट्रॅटेजी पासून, फसवणाऱ्या लोकांपासून तो आम्हाला सांभाळतो. कालच उदाहरण सांगितलं, अत्यंत स्वतःला देवाचे सेवक मानणारी व्यक्ती क्षणात मला किती भयानक फसवण्याचा प्रयत्न करत होती. भयान की विचार करू शकत नव्हते. एका दिवसाचा एक निर्णय
इमॅजिन करू शकत नाही. पूर्ण रात्र मी जागून काढलेली, दुसरा दिवस कंटिन्यू मी परमेश्वराला टाळून फोडत होते आणि नंतर कळलं की ते खरोखर सैतानाच्या आत्म्याने चालवलेलं आहे. होरीला शाकरवान नरवाहल्ला सिक्कारवा होरीना या नाही अकरबहुल्ला. माझ्या प्रियांनो, कंटिन्युअसली फोकस परमेश्वरावर करा, त्याच्यावर नजर ठेवा. कोणतं उत्तमाच्या उत्तम गोष्टी सगळ्या विपुलपणे भरपूरपणे सर्व स्थितीत सर्व परिस्थितीमध्ये आणि सर्व तुमच्या गुप्त विभागामध्ये सगळ्या बाबतीत मी तुम्हाला विपुलतेने देणार आहे. पण सांगितलेलं आहे त्याने तुमचा फोकस सदैव परमेश्वरावर ठेवा, वीस परमेश्वराकडे ठेवा, त्याच्यावर तुमची नजर ठेवा, ना की बाकीच्या गोष्टींकडे. देवाच्या प्रार्थने, देवाकडे केलेल्या प्रार्थना, देवाकडून मागितलेली मदत, याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. म्हणून म्हटलं, अनमोल हर चीज कमाई पर अपनी जान गवाई तो तुझे क्या मिला. माझ्या प्रियांनो, तुम्ही सगळ्या जगात अनमोल गोष्टी मिळवल्या, देवाने तुम्हाला दिल्या पण विपुल, आणि त्याच्याकडे तुमची भिस्त जर ठेवली तर तुम्ही तुमचा जीव गमावू शकाल. म्हणून जो जीव तुमचा राखणारा परमेश्वर आहे, जो तुम्हाला सदैव राखतो आणि जे त्याने विपुलतेने दिलेले आहे ते कायम तुमच्या संगती ठेवतो आणि ते वाढवत नेतो. ते प्रेम असू दे, ते व्यक्तीचा सहारा असू दे, ते सगळं प्रोटेक्शन, ते वैभव आणि सगळ्या गोष्टी सौंदर्य, बळकटी आणि शक्ती आणि ताकद, ते सगळं तो वाढवत नेतो. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, देवाचे सेवक सेविका मी बघितलेल्या वृद्धत्वामध्ये टवटवीतात, वृद्धत्वामध्ये त्यांचं सौंदर्य वाढत चाललेलं आहे, त्यांची ताकद वाढत चाललेली आहे. मी स्वतः पाहिलेलं आहे. परमेश्वराचं वचन माझ्या हातामध्ये आहे, मी खोटं बोलत नाही आहे. मी अनुभवते, फक्त मी त्याचे नाव समोर घेत नाही. किती अशा आहेत 70-75 कडे गेलेले आहेत, त्यांची ताकद वाढत चाललेली आहे, त्यांचं सौंदर्य वाढत चाललेलं आहे, त्यांचं कार्य वाढत चाललेलं आहे. देव आहे, तो अशक्य गोष्टी शक्य करणारा देव, तो तुमचा देव आहे आणि तो तुमच्यामध्ये आहे आणि तो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सगळंच तो तुम्हाला देणार आहे. पण तुमची भिस्त, तुमचा फोकस फक्त परमेश्वरावर ठेवा, येणाऱ्या गोष्टींकडे नका. फक्त तुमची नजर देवाकडे, त्या अनमोल गोष्टी ज्या मिळतात त्याच्याकडे नाही. माझी भिस्त मी परमेश्वराकडे ठेवली, माझी नजर मी तुझ्याकडे ठेवली. आपण डोळे बंद करूया आणि परमेश्वराला हाक मारूया आणि आज विश्वासाने त्याला वचन देऊया की नाही, मी माझं लक्ष तुझ्याकडे ठेवाय. बस आता या जगाकडे पाहणं मी बंद करत आहे, या मिळणाऱ्या गोष्टीकडे फोकस मी लावणार नाही. तर माझा देव, माझा परमेश्वर, जो मला सहाय्य पुरवणारा परमेश्वर, या अनमोल गोष्टीकडे नाही, तर ईश्वर तुझ्याकडे, तुला मी मिळते सतत आणि सतत तुझ्या सानिध्यात मी राहील. मागा परमेश्वराकडे. हालेलुया, हालेलुया. इस दुनिया की अनमोल हर चीज कमाई और अपनी जान गवाई तो उसका मिला. इंसान इस दुनिया की अनमोल हर चीज गमाई और अपनी जान गवाई तो उसे क्या मिला. दुनिया
हर दिन तो मिल जाता, तो सगळ्या गरजा पूर्ण करतो, करणार. पंछी को दाना पानी हर दिन तो मिल जाता, आमेन, आमेन. देता है देने वाला, ना तो पंछी खुद बोता. आमेन, हालेलुया. मसीहा की सारी बातें, मसीहा की सारी बातें इंसान के समझ में न आई, अपनी जान गवाई तो उसे क्या आमेन, हालेलुया. पूरी की लाश जो अपनी जान बचाए खुद जान गवा बैठेगा, जो अपनी जान बचाए खुद जान बचा बैठेगा. मसीहा के लिए जो मरेगा जिंदा हरदम रहेगा, कहना उसका जो आमेन, आमेन, आमेन. कहना उसका जो मरे, पापों से मिले गिरहाई ना, होगी मसीह से जुदाई तो उसे क्या मिला. इंसान इस दुनिया की हालेलुया. अनमोल हर चीज कमाई, अपनी जान गवाई तो उसे क्या पूरी लाश हालेलुया. उसे Uri Allah shakarabala. Uri tinan mahanna hanna rabala. Uri Allah shakarabala. Uri tinan mahamara. जो देवाला येशू ख्रिस्ताला मिळतो त्याला सर्व काही प्राप्त होतं, त्याला सर्व काही प्राप्त होतं, सर्व गोष्टी त्याच्या पायाजवळ परमेश्वर आणतो. परंतु त्या आणलेल्या गोष्टींवर परमेश्वर तू आम्हाला भिस्त ठेवू नको असं सांगितलं. आम्ही तुझा धन्यवाद देतो. आज कोणी व्यक्ती आमच्याशी बोललेली नाही, ते बाबा तू आमच्याशी बोललेला आहे. आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझे आभार मानतो. आमची मदत तुझ्यापासून प्राप्त होते. आम्हाला मदत करणारा, आमच्या सर्व 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 समस्यांचं उत्तर देणारा, सर्व आमच्या प्रॉब्लेममधून आम्हाला बाहेर काढणारा आमचा देव, आमचा संरक्षणाचा बळकट दुर्ग आणि आमची मदत आणि आमचा प्रोव्हायडर, आमचा जेव्हा जायला जेव्हा निश्चित जेव्हा लोकांच्या जेव्हा शाम येशू ख्रिस्त तू आहेस. म्हणून आम्ही तुझा धन्यवाद देतो, आम्ही तुझे आभार मानतो. परंतु तू बोलत असलेल्या गोष्टीला आम्ही आमचा पर्वत करू नये, तेच आमचा बळकट दुर्ग म्हणू नये. तर आमचा बळकट दुर्ग फक्त येशू ख्रिस्त तू आणि तूच. मिळणारी मदत नाही, मिळणारे लोक नाही, मिळणारा पैसा नाही, मिळणारं आरोग्य नाही, मिळणारं शरीर नाही, तर परमेश्वर फक्त तू आणि तूच आहेस. आज आमची भेट तू घेतलेली आहेस. आम्ही तुझे आभार मानतो. आज ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर. हे वचन प्रत्येकाच्या आमच्या जीवनात कार्य करू दे. तुला 100% पीक देणारा आम्हाला येशूच्या नावात कर. येशूच्या नावात आमचा फोकस, आमची नजर फक्त तुझ्याकडेच लागलेली असू दे. आमचा पर्वत, आमचा खंबीर गड दुर्ग फक्त येशू ख्रिस्त तूच आहेस. जगातली कोणती व्यक्ती, जगातला कोणता पैसा आणि वैभव नाहीच नाही. याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष लागू दे, फक्त तुझ्याकडे आणि तुझ्याकडेच. असं त्याने येशूच्या सदैव आम्हाला बाबा तुझ्या संगतीत ठेवून राहू दे. तुझ्या संगती येशू ख्रिस्तात जोडलेलं राहू दे. येशूच्या नावात आम्ही कळकळून तुझ्याकडे मागतो. आम्ही तुझ्या हाती स्वतःला सोपवतो. येशूच्या नावात मागतो म्हणून आमेन.